अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, श्री संताच्या माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या भंगातून संत जीवनाची परम सुचिता या भंगातून प्रगट करतात. शिवेचं प्रवृत्तीनिमित्त वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आनंदराव महाराज कुलकर्णी, त्यांना अलुरकर सर्वजण म्हणायचे. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा आज प्राप्त झालेली आहे. एका शुद्ध आचार संपन्न वारकऱ्याचं पुण्यस्मरण आहे बरं का. वारकरी आणि आचार संपन्न फार अवघड आहे सापडणं बरं का. किंवा वारकरी म्हटला की तो शुद्धच पाहिजे. पण अलीकडे वारकऱ्याचा आचार शुद्ध राहिलेला नाही आहे. तेव्हा असं ज्यांच्या जीवनाकडे जर अवलोकन केलं तर, ज्या वर्णामध्ये जे जन्माला आले त्या वर्णाचं वर्णन करतानाच देवाने वर्णन केले. 4 वर्णामध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे बरं का. आणि तो वर्ण सर्वांना सजासजी मिळत नाही. जसा नरदेव दुर्लभ आहे, तसं त्या वर्णातही जन्माला येणं दुर्लभ आहे. लक्षात ठेवा. बरेच जन्माला येतात त्या वर्णामध्ये, पण वर्णांना येऊन मग जे त्या जीवनामध्ये ज्या वर्णाप्रमाणे वागायला पाहिजे ते वागत नाहीत बरं का. म्हणून एक त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर अशा श्रेष्ठ वर्णामध्ये ज्यांचा जन्म होऊन एक
वैष्णव जीवन जगले बरं का. ते जीवन जगत असताना परमार्थाच्या साधनेकरता, परमार्थाचा आनंद भोगण्याकरता निरुपाधिक जीवन जगले, उपाधीचा संबंध ठेवला नाही. आणि आपला काळ त्यांनी अभ्यासामध्ये, एकांतामध्ये, चिंतनामध्ये घालवला. अनेक त्यांच्या जीवनातून आपल्याला पैलू पाहता येईल. पण श्रेष्ठ वर्ण म्हटलं की थोडासा अभिमान निर्माण होतो बरं का. अभिमान निर्माण होतो. तुम्ही पहा, श्रेष्ठ वर्णातली माणसं वाकत नाहीत, त्यांच्यासमोर इतरांना वाकावं लागतंय. पण त्यांचं जीवन तसं नव्हतं, ते नम्र होते बरं का. अतिशय नम्रता. अतिशय नम्रता. त्या नम्रतेला काही पारावार नाही बरं का. एवढ्या नम्र अंगाने ते जीवन जगले. लहान असो मोठा असो, कुणी भेटलं की नम्रतेने ते बोलायचे. अतिशय नम्रता. आणि ते जीवन जगत असताना त्यांनी आपला काही काळ परमार्थामध्ये घालवला. फार त्यांनी कीर्तन केली नाहीत बरं का, पण ती केली ती फार चांगली केली बरं का. आमचं कसं आहे, आमची 365 दिवस आणि कीर्तन किती हो? 400 कीर्तन. आमची कीर्तन फार, पण त्यांची कीर्तन कमी. पण त्यांना फार फिरणं आवडत नव्हतं. फार फिरणं आवडत नव्हतं, लक्षात ठेवा. मी त्यांना फार आग्रह केला, म्हणलं महाराज आमच्या घरी एकदा कीर्तनाला या. तुम्ही महाराजांच्या समोर? अजिबात नाही म्हटले. अहो नुसतं नाही, नुसतं येईन म्हणे मी. तुमच्या उत्सवामध्ये मी येईन, प्रवचन ऐकायला येईन, कीर्तन ऐकायला येईल, पण महाराजांच्या समोर मी काही कीर्तन करणार नाही म्हटले. मी फार त्यांना आग्रह केला, फार विनंती केली, नाही म्हणले अजिबात मी करणार नाही. म्हणजे एवढी नम्रता त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. आताची मुलं महाराजाला महाराज म्हणायला तयारच नाहीत. महाराजाच्या देखत जन्माला येऊन कीर्तन करायला लागली. पण महाराजाचं मी परवा आमचं अण्णापांचं बोलणं झालं, आता धाक देणारी मंडळी संप्रदायात आपल्या भागात राहिली नाही बरं का. तीर मंडळी निघून गेले. तीर्थरूप आमचे महाराज वैकुंठवासी सांगावकर महाराज, वैकुंठवासी भाऊसाहेब महाराज. एक धाक होता, धाक. संप्रदायामध्ये ज्येष्ठ मंडळी असावीत, तेव्हा ते राहिलं नाही, लक्षात ठेवा. पण ते धाकानी जीवन जगत होते बरं का. म्हणजे थोर पुरुषांचा ते धाक, श्रेष्ठता त्यांच्या अंतःकरणामध्ये ती होती. आणि या पद्धतीने जीवन जगत असताना त्यांनी आपल्या काही जीवनामध्ये थोर विद्वान लोकांच्या कीर्तन प्रवचनाचा फार मोठा संग्रह केला बरं. आणि त्याच्या श्रवणामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये ते राहत होते, लक्षात ठेवा. परमार्थाच्या बाबतीत 2 भाव सांगितलेत, एक बहिरंग आणि एक अंतरंग बरं. अंतरंगातला परमार्थ फार श्रेष्ठ आहे. लोकाला सांगण्यापेक्षा आपण चिंतन करून त्या आनंदावरती जगायचं. त्या आनंदावरती जगायचं. अगदी तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायला ठरलं तर, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस
देऊ सदा देऊ सदा आता हे सोवाय झाले त्रिभुवन आता हे सोवाय झाले त्रिभुवन तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. एकांतामध्ये राहून जो शुद्ध परमार्थाचा आनंद भोगला जातो तो आनंद जो संत महात्म्याने भोगला त्या पद्धतीने आपला काळ त्यांनी एकांतामध्ये घालवला. किंबहुना शब्द बोलून गेलो निरुपाधिक. कीर्तन सुद्धा उपाधीच आहे बरं का. कीर्तन करणं सुद्धा उपाधीच आहे, लक्षात ठेवा. ज्याला उद्धार करून घ्यायचा त्याच्या करता बरं का, ज्याला पोट भरायचा त्याच्या करता नव्हे. खरंच आपल्या जीवनातलं अंतिम साध्य ज्याच्या जीवनामध्ये साधायचं आहे त्याच्या दृष्टीने हे सगळा उपाधी आहे. म्हणून ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रबंधीकर गुरुजींचं वर्णन केलं जातं. त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं. चातुर्मास पंढरपूरला राहावं, 4 महिने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, विचारसागर, चांगदेव 65 अनेक ग्रंथावरती त्यांची प्रवचन व्हावी. पण ते जीवन जगताना एवढी निरुपाधिक जीवन जगले, त्यांनी काहीही उपाधी निर्माण केली नाही. मठ बांधला नाही, कुठला ग्रंथ लिहिला नाही. ग्रंथ सांगितले, ऐकणाऱ्यांनी त्यांच्या नावावरती ग्रंथ तयार करून घर बांधली. आणि गुरुजी गेल्यानंतर त्यांच्या नावावरती श्री गुरु साखरे महाराजांनी त्यांच्या समाजाला एकत्र करून धर्मशाळा बांधल्या. पण त्या महात्म्याने स्वतः करता काही केलं नाही बरं का. उपाधिरहित जीवन जगले. म्हणून त्या पद्धतीनं महाराजांनी आपला हा आयुष्याचा काळ परमार्थ चिंतनामध्ये घालवला. आणि असं त्यांचं जीवन पुष्कळ त्यांच्या जीवनातलं वर्णन करण्यासारखं आहे. पण एक सदा प्रसन्न समाधानी जीवन त्या पद्धतीने ते जीवन जगले. आणि असा एका थोर निष्ठावंत वैष्णवांचं हे पुण्यस्मरण आपल्या वाट्याला आले. हे आपल्या परीने एक भाग्य आहे बरं, भाग्य आहे. मी नेहमी विचार मांडत असतो, थोर पुरुषाच्या
जीवनाकडे बघून आपल्याला फार जगता नाही आलं तरी त्यांचं वर्णन करण्याची संधी मिळणं एका परीनं भाग्य आहे बरं. आपला काय पाऊल बाजूला पडणार नाही, पण त्या योग्यतेला आपण जाऊ शकत नाही, पण त्यांचं वर्णन करण्याकरता मात्र संधी मिळणं हे एका परीनं भाग्य आहे. तेव्हा अशा थोर एका महात्म्यांचं पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा सेवेचा योग आहे. तेव्हा त्या निमित्ताने काही चिंतन घडावं म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारायांचा संत जीवनाची परमसुचिता सांगणारा अभंग आहे. त्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय समाजाच्या समोर त्या संतांच्या शुचितेचं वर्णन करतायत बरं का. त्या भूतलावरती जर पाहिलं तर अनेक पदार्थ आहेत, ते अंगाने शुद्ध आहेत बरं का, अंगाने शुद्ध आहेत, पवित्र आहेत. पण साधूचं जीवन आणि त्या पदार्थाचं जीवन जर आपण पाहिलं तर त्या साधूच्या जीवनाची बरोबरी कोणीही करू शकत नाही बरं का. कारण काही निसर्गातच अशा वस्तू निर्माण झालेत, ईश्वराने काही निर्माण केलेले आहेत, त्या पदार्थाने आपल्या जीवनाला सुचिता नाम पवित्रता प्राप्त होते. अनेक पदार्थ आहेत बरं का. उदाहरण घ्यायचं ठरलं तर सोनं हे धातू आहे, अंगाने पवित्र आहे बरं का. जो कोणी घालल त्याच्या देहाला पावित्र्य प्राप्त होतं, म्हणून वर्णन केले सोनं थोडं काय ना अंगावरती असावं. व्यावहारिक दृष्टीनं वर्णन केले बरं का. आणि संतांच्या दृष्टीने वर्णन केले सोने रुपया मा मृत्तिके समान. पण व्यावहारिक दृष्टीने सोनं अंगावरती असावं, गुंजवर का विना पण असावं बरं का. आणि ते पवित्र आहे अंगाने, अंगाने पवित्र आहे, पण भय आहे. भय लक्षात ठेवा. म्हणजे सोनं हे अंगाने पवित्र जरी असलं तरी शास्त्र सांगतं ते सोनं वापरण्याकरता भय आहे, भय भय. आमचे गुरुबंधू मताधिपती पंढरपूरला त्यांचा मठ आहे, आणि एकदा ते परळीहून आळंदीला येतोय बसमध्ये. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही आश्रमात त्यावेळी राहायला होतो. महाराजांच्या बरोबर ते गेले होते. महाराज म्हणले बा तू बसने जा, गाडीमध्ये जागा नाही. त्यांना गाडीमध्ये बसवून दिलं आणि परळी मुंबई गाडी होती, एशियाड गाडीमध्ये त्यांना बसून दिलं. आणि अहमदनगरच्या जवळ आल्यानंतर त्या परळीमध्ये बसताना 4 चोर बसले होते. त्यांनी घाट पाहिला, एकाने ड्रायव्हरला बाजूला सारलं, एकाने कंडक्टरला बाजूला सारलं आणि गाडीवर बसून ती गाडी आड रानात नेली. एक जण गाडी चालवत होता आणि बाकीची 2 गाडीतल्या माणसाला गळ्याला चाकू लावायचा, काय असेल ते द्या बर का. प्रत्येकाच्या जवळ जायचे, कोणाचं सोनं कोणाचं पैसे सगळं काढून घेतलं. तो चोर, ते आमचे गुरुबंधू बनवसकर महाराज, ते म्हणजे महाराज तो चोर आला, मी घाबरायला लागलो. त्यांनी म्हणले इथं चाकू लावला कपाळाला. म्हणजे काय तुमच्याकडे? काय नाही म्हणले, माझ्या गात फक्त तुळशीची माळ आहे म्हटलं. सांगितलं काय तुळशीची माळ म्हटल्यानंतर तो थोडा इथं लावलेला वन होता, पण तो पुन्हा जवळ आला नाही बरं का. तो गेला बाजूला. तुळशीची माळ म्हणलं, त्यांनी विचार केला याच्यावर काय कसा पडणार आहे. बाकी ज्यांच्या लोकांचं सोनं काढून घेतलं, म्हणजे एक मला त्यातला भाव सांगायचा आहे, पवित्र आहे, पण सोनं जर असतं तर नक्की मारलं असतं. म्हणजे वस्तू पवित्र आहेत पण भय आहे. पण नदीचं पावित्र्य सांगितलेलं आहे जल रूपाने बरं का. ते पवित्र आहे, पण तेही पवित्र असलं तरी त्यालाही काही मर्यादा आहे. सोनंही पवित्र आहे, त्यालाही काही मर्यादा आहे. आणखी काही वस्तू आहेत त्याला मर्यादा आहेत. पण तुकोबाराय म्हणतात सर्व अंगाने असं पवित्र, सर्व अंगाने असं शुद्ध जीवन जर कोणाचं असेल तर एकच या भूमंडळावरती आहे, पवित्र सोवळी
पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतिका भूमंडळी एकतिका भूमंडळी ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव पवित्र सोवळी एकत्रित भूमंडळी एकत्रित भूमंडळी एकत्रित भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी या भूमंडळावरती या भूतलावरती त्या महात्म्यांचं जीवन पवित्र आहे. पण ते कसं पवित्र आहे त्या पवित्र्याचं वर्णन करताना शास्त्रामध्ये त्याला म्हणतात परमशुचिता. परमशुचिता म्हणजे त्यांची जी शुचिता त्यांची जी पवित्रता आहे ती परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे बरं का. सर्वात श्रेष्ठ आहे. इतकी श्रेष्ठ आहे इतकी श्रेष्ठ आहे ज्या वस्तू जगामध्ये पवित्र आहेत त्या सुद्धा ज्यांच्या सहवासाने पवित्र होतात त्याला म्हणतात परमशुचिता बरं. की ज्यांचं वर्णन करताना असं वर्णन केले गंगा पवित्र आहे. गंगा पवित्र आहे बरं का. वाचे म्हणता नुसतं नाव घेतलं तरी पवित्र प्राप्त होतं बरं का. जी गंगा पवित्र आहे त्या गंगेमध्ये स्नान करून सुद्धा त्या गंगेला मालिन्य प्राप्त होतं. आणि ते मालिन्य घालवण्याकरता स्वतःचं जीवन अनेकांना शुद्ध करणारी गंगा तिला सुद्धा शुद्ध व्हावं लागतं. ती कुठे ते तीर्थे तया ठाया इथे पुनीत व्हावया. त्या महात्म्यांच्या चरणाजवळ ते येतात बरं का. म्हणजे ज्यांचं जीवन पवित्र आहे की काही जगामध्ये पवित्र म्हणून घेणारी मंडळ आहेत त्यांच्याही जीवनाला पावित्र्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे. अबाधित पावित्र्य कशाने ज्यांचं पावित्र्य नाहीसं होत नाही असं जे पावित्र्य त्या पावित्र्याला म्हणतात परमशुचिता. आणि असं परमशुचितेने ज्यांचं जीवन संपन्न आहे त्यांचं वर्णन करताना तुकोबराय वर्णन करतात. त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर महाराज म्हणतात किती शुचिता त्यांच्या जीवनामध्ये आहे. महाराज म्हणतात त्यांचा देह पवित्र आहे. देह पवित्र आहे. कुणाचा देह पवित्र आहे वर्णन करताना मी बोलून गेलो होता की 4 वर्ण सांगितले 18 पगड जाती सांगितल्या बरं का. त्याच्यामध्ये स्वाभाविकच देह पवित्र आहे कोणाचा ब्राह्मणाचा बरं का. म्हणते कोणाला शिवून घेत नाहीत.
दुसऱ्याचा स्पर्श झालं की विटाळतं बरं का, विटाळते. स्वाभाविकच पवित्र आहे त्यांचं जीवन बरं का. फार वर्णन केले भागवतामध्ये त्या संबंधाने देवाने. मग तो देह पवित्र आहे, पवित्रच आहे, पण त्या देहाची पवित्रता इथं सांगायची नाही तुकोबारांना बरं. त्या देहाची पवित्रता इथं सांगायची नाही. त्याच्यापेक्षा विचार केला तर देवादिकांचा देह सुद्धा पवित्र आहे का नाही. दिव्य देहामध्ये राहणारी मंडळी, या देहापेक्षा तो देह चांगला आहे. त्या देहाला सुद्धा विटाळ नाही बरं का. का नाही विटाळ? तो योनीतून निर्माण झालेला नाहीये. योनीतून निर्माण झाला की त्याला विटाळ येतो, दोष येतो, लक्षात ठेवा. मग त्या देवादिकांचा सुद्धा देह पवित्र आहे, तीही पवित्रता इथं सांगायची नाही बरं. मग कोणाची पवित्रता सांगायची आहे? इह लोकांमध्ये काही लोक आहेत त्यांची पवित्रता सांगायची नाही. देवादिकांच्या देहाची पवित्रता आहे, त्यांची पवित्रता सांगायची नाही. पण महाराज म्हणतात त्या भूतलावरती इह लोक असेल, परलोक असेल, तिन्ही लोकांचा विचार करा. तिन्ही लोकांमध्ये ज्यांचं जीवन पवित्र आहे, इतकं पवित्र आहे, महाराज म्हणतात फक्त ते एकच जीवन कोणाचं? ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्र तो देह शब्द वापरलाय बरं का. तो त्या वर्णाकडे सांगितलेला नाही बरं का. तो म्हणजे देवादिकाकडे सांगितलेला नाही बरं का. आणखी त्या देहाचा विचार केला तर तो देह, तो म्हणजे पुन्हा देहाचे 3 प्रकार आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. 3 देहाचं वर्णन केले. तो देह हा दिसणारा स्थूल देह, त्याच्या आतमध्ये एक आहे सूक्ष्म आहे, तो सूक्ष्म देह, तो देह ते सांगायचं. त्याच्या आत एक आहे कारण देह, तो देह ते सांगायचं नाही बरं. मग इथं महाराजांना काय सांगायचं आहे? जो उभदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र. मग तो कोणाचाही असो, तो कोणाचाही असो बरं का. 18 पगड जातीतला कोणाचाही असो, लक्षात ठेवा. पण ज्याच्या वाणीमध्ये त्या अच्युताचं नाम सदा सर्व काळ आहे, जो वदे अच्युत, कधीतरी तो देह पवित्र. कारण देहाच्या बाबतीत वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, देहच मुळात विटाळातून जन्माला आलाय बरं.
म्हणून आपल्या प्रत्येक क्रियेला विटाळ मांडलेला आहे, विटाळ मांडलेला आहे बरं. आता कोणी तुम्हाला थोडीशी शंका आणि समाधान सांगतो. ज्याने आयुष्यभर परमार्थ केला, नामस्मरण केलं, त्याचा देह पवित्र झाला नाही का हो? आयुष्यभर परमार्थाशिवाय काही केलंच नाही. अशा एका वारकऱ्याचं निधन झालं आणि त्याच्या मातीला जाऊन आल्यानंतर अंघोळ करावी लागते की तो पवित्र नाही देह, आहे की नाही? शंका आहे बरं का. कोणीही देह ठेवला तरी त्याच्या मातीला जाऊन आल्यानंतर स्नान करावं लागतं. पारमार्थिक दृष्टीने जर पाहिलं तर स्नान करण्याची गरज नाही, करण्याची गरज नाही आहे. पण व्यावहारिक दृष्टीनं मात्र ही पाळायची गरज आहे का? वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेवेती, आधीच माणसं आळशी त्यात गुरुचा उपदेशी. आजच आम्ही तुम्ही काय पवित्र मानायला तयार नाही, हे जर सोडून दिलं तर माणसं काहीच पाळणार नाही तो. म्हणून त्या दिवशी बसल्या बसल्या डॉक्टर पन्हाळकर शेजारी होते. म्हणले गुरुजींनी आयुष्यभर कर्मकांडवाल्यांना खोडून काढलं, कर्मकांडाचा कधी सन्मान जीवनामध्ये येऊन दिला नाही आणि शेवटी कर्मकांडानेच अग्नी द्यावा लागला म्हणून. मी त्यांना दिलेलं उत्तर आहे. म्हटलं बरोबर आहे, ते कर्मकांडावरती बोलले, ब्राह्मणावरती बोलले, पण शेवटी हे का करावं लागतं? समाजाकरता करावं लागतं म्हणून सांगितलं. समाजाला वळण लावण्याकरता काही गोष्टी जीवनामध्ये कराव्या लागतात. तात्पर्य देह आहे, ह्या देहाला पावित्र्य सतत राहत नाही. अंघोळ कशा करता सांगितली करायला? पावित्र्य होण्याकरता हो. या देहाकडून काही देहधर्म घडला की स्नान करावं लागतं. तुम्ही सहज लघुशंकेला गेला तरी देह अपवित्र होतो बरं का. कमीत कमी घोट्यापर्यंत तरी पाय धुतले पाहिजे, कमीत कमी शुद्ध करण्याकरता. बाहेर दिशेला जाऊन आला तरी तो देह अपवित्र होतो. ज्या ज्या जीवनामध्ये आपण क्रिया करतो त्या क्रिया करण्याने देह अपवित्र होतो. असा अपवित्र असणारा देह पवित्र होऊ शकतो का? होऊ शकतो का? होऊ शकतो. त्याचं कारण आहे की भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य. मी म्हणत नाही, ज्ञानोबांनी वर्णन केले. हरिपाठ कीर्ती मुखे जनिदाय, पवित्र जीवोय देह जाता, पवित्र जीवोय देह जाता.
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. भगवंताच्या कीर्तीचं, भगवंताच्या स्वरूपाचं, भगवंताच्या नामाचं वाणीने वर्णन करणाऱ्याला त्याचा देह पवित्र होतो. पवित्रची होय, होय देह त्याचा. आणि तिथं शब्द आहे तो देह पवित्र. फरक आहे बरं का? आम्ही भजन करतो, पवित्र होत नाही का? होतो. पण आमचं भजन करणं हे तादात्म्य ठेवून आहे. देहावरती तादात्म्य ठेवून केलेलं भजन हे पावित्र्याला उपयोगी पडत नाही. लक्षात ठेवा. देह तादात्म्य जावं म्हणून भजन करावं लागतं. माणसं देह तादात्म्य ठेवूनच भजन करतात. देह तादात्म्य जावं म्हणून. बघा, आपण भजनाला येताना कपडे चांगली घालून येतो, पण येताना डाग पडलेला चालतो का? आपल्याला घाण लागलेली चालते का? याचा अर्थ काय? देह तादात्म्य. कुठेही बसावं आणि कसंही बसावं. कुणी म्हणाल चालेल का? आपण बसताना जागा चांगली बघून बसतो का? कपडे घाण होणार नाहीत. म्हणजे आपण परमार्थाची साधना जरी करत असलो तरी देह तादात्म्य आमचं तुमचं गेलेलं नाही. लक्षात ठेवा. पण ज्या महात्म्यानेही परमार्थाची साधना केली, कशी केली हो? तुकोबारांनी वर्णन केलंय. करणे केला त्याग देह बुद्धी, कोणाही न लगे साधनाचा पांग. करणे केला त्याग देह बुद्धी. महाराज म्हणतात, आम्ही परमार्थाची साधना करत असताना देहबुद्धी देह तादात्म्य ठेवलं नाही बरं का. देह तादात्म्य टाकून आम्ही परमार्थाची साधना केली. आणि देह तादात्म्य कशाने जात? कशाने जात? ज्ञान व्हावं लागतं त्याला. स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं लागतं. स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय देह तादात्म्य जात नाही. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. महाराज म्हणतात, पहिल्यांदा माझा देह नाही म्हणायला शिका. मग म्हणजे देहाचा माझा काही संबंध नाही. हे सोपं आहे का? शक्य नाही आहे, कठीण आहे. ज्ञान व्हावं लागतं. लक्षात ठेवा. ज्या दिवशी स्वस्वरूपाचं ज्ञान होईल त्या दिवशी देह तादात्म्य राहत नाही. देह तादात्म्य राहत नाही का? स्वस्वरूपाने त्याचं शरीर न राहता त्याचं शरीरावरती अशी भावना असते काय? अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. सगळंच ब्रह्मस्वरूप आहे हो. त्याचा देह सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. त्याचा देह सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून तर तुकोबारांनी त्या ब्रह्मज्ञानाचं वर्णन करताना वर्णन केले. ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी ब्रह्म. ब्रह्मतनु, तनु म्हणजे शरीर. त्याला अनुभव आल्यानंतर त्याचं शरीर सुद्धा ब्रह्मस्वरूप होतं. एवढ्या बोधावरती तो आरूढ होतो. आणि अशा बोधावरती आरूढ झाल्यानंतर त्या देहाला तादात्म्य राहत नाही. नव्हे तो देह नाहीच आहे. ही अवस्था कधी प्राप्त होईल? महाराज म्हणतात, जर त्याच्या जीवनामध्ये अशी साधना असेल. कशी? जो वदे अच्युत सर्व काळ. त्या अच्युताचं नाम, भगवंताचं नाम सर्व काळ असा एकही काल त्याच्या जीवनामध्ये जात नाही की त्या भगवंताच्या नामाशिवाय. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, 3 काळ सांगितले बरं का. अशा तिन्ही कालामध्ये ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहे. अखंड बरं का, कधीही खंड नाही. आम्हा तुम्हाला सांगितलं, रिकामार्ध घडी राहू नको.
आम्हाला सांगितलं ते राहतच नाहीत बरं का. दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाची धंदा दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत. अशी ज्यांच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम आहे, ते नाम कसं आहे महाराजांनी ते जाणीवपूर्वक या शब्दाची रचना केली बरं का. जो वदे अच्युत, त्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे. दोन रूपाने त्याचा विचार मांडलेला आहे. जो कोणी या नामाचं चिंतन करेल तो देवापासून कधीही च्युत होत नाही, बाजूला जात नाही. आणि ते भगवंताचं नाम असं आहे ते कधीही स्वरूपापासून च्युत करत नाही बरं का. म्हणजे बाजूला त्या स्वरूपावरती ते आरूढ झालेले आहेत. ते कधीही बाजूला जात नाही. असं नाम ज्यांच्या मुखामध्ये आहे, जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह. तो देह पवित्र आहे. जरी विटाळातून निर्माण जरी झालेला असला तरी तो पूर्वकाल आहे. आता साधनेमध्ये त्या साधनेतून त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली अवस्था आहे. देहाचं तादात्म्य राहिलं नाही. नामस्मरणाने एवढी जीवनामध्ये अवस्था प्राप्त होते की त्याच्या जीवनातलं देह तादात्म्य जातं. पण ते जात असताना दोन पद्धतीनं सांगितलेलं आहे. एक, ज्ञान झाल्याशिवाय देह तादात्म्य जात नाही बरं का. म्हणून तीन देह मी आपल्याला सांगून गेलो. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. याचं वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केले. स्थूल देहाची शुद्धी कशाने होते? रोजच्या स्नानाने वगैरे बरं का. त्याची शुद्धी होते. एक वर्णन केले. दुसरं वर्णन केले, भगवंताच्या नामाचं वर्णन करण्याने स्थूल देह पवित्र होतो. स्थूल देह पवित्र होतो. त्याच भगवंताच्या ध्यानाने सूक्ष्म देह पवित्र होतो आणि त्याच भगवंताच्या ज्ञानाने कारण देह पवित्र होतो. अशी संगती लावली बरं का. म्हणजे स्थूल देहाची पवित्रता, सूक्ष्म देहाची पवित्रता आणि कारण देहाची पवित्रता. इथं विचार केला तर साधूच्या जीवनाकडे जो बोध केला, तिन्ही देहाला धरून बोलायचा आहे. तो कारण, तो सूक्ष्म, तो स्थूल. का त्यांच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाविषयी अज्ञान राहिलेलं नाही, ते ज्ञान स्वरूप झाले. त्यांचं ध्यान सतत देवाचं आहे. का नाही? सतत कसं आहे?
पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने जागृते स्वप्ने पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग माने पांडुरंग ध्याने पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृते स्वप्ने पांडुरंग सूक्ष्म देह पवित्र आणि या स्थूल देहाचं वर्णन करताना जो वदे अच्युत सर्व काळ तो देह महाराजांनी वर्णन केले बरं का. पण आणखी विशेषण महाराजांनी तिथं वापरले. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आता देह पवित्र आहे म्हणलं तर वाणी पुन्हा पुण्यवंत आहे स्वतंत्र सांगायची काय गरज आहे हो. महाराज म्हणतात जरी देह पवित्र असला तरी वाणी पुण्यवंतच असेल मात्र असं काय सांगता येत नाही बरं. पण त्या महात्म्यांची वाणी सुद्धा पुण्यवंत आहे. कोणाची पुण्यवंत कोणाची तरी नवे लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका. मग त्यांची म्हणजे कुणाची तिथं तेची पुण्यवंत. तेची पुण्यवंत म्हणजे ते म्हणजे कोण ब्रह्मरस गोडी जयाशी पावली वासना निमाली तेची पुण्यवंत. तसं महाराज म्हणतात त्या महात्म्यांची वाणी पुण्यवंत आहे. पुण्यवंत आहे म्हणजे त्यांच्या वाणीला जे जे वाणीतून बाहेर पडतं ते सफलच आहे निर्फल काय नाही बरं का. किंवा अगदी मराठी सांगायचे एखाद्या महात्म्याने
एखाद्याला जरी शिवी दिली तरी त्याचा उद्धारच होईल. आम्ही ओव्या म्हणून आमचा काही परिणाम होत नाही. आमची पवित्र नाही ना वाणी, पुण्यवंत नाही हो ना. ज्यांच्या वाणीमध्ये एवढं पुण्य आहे, एवढं पुण्य आहे, त्या पुण्याचा परिणाम त्यांच्या वाणीतून जे शब्द बाहेर पडतात ते वाया जात नाहीत बरं का, सफलच होतात. प्रत्येक शब्द सफल होता, सफल. आमच्या गावात थोर पुरुष होऊन गेले सद्गुरू पूर्णानंद महाराज, पुण्यवंत या संबंधाने आपल्याला सांगतो बरं का. ते नेहमी शाहू महाराजांच्याकडे जायचे त्यांच्या परंपरेमध्ये बरं का. त्यांना जाऊन जवळजवळ 120 वर्षे झाले. ब्राह्मण होते ते, फार त्यांची साधना होती. त्यांनी एकनाथी भागवताची 108 पारायणे केली 120 वर्षापूर्वी, आणि ती नुसतं चणे खाऊन बरं का, नुसतं चणे खाऊन. त्यांना फार लोक मानायचे, साधूच होते ते. ते मी त्या राजांच्याकडे जायचे, तिथे गेल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य व्हायचा. ते आले म्हटले की काही शिपायांना काम लागायचं हो, शिपायांना काही काम लागायचं नोकरांना. एक दिवशी नेहमीप्रमाणे महाराज त्यांच्याकडे गेले. गेल्यानंतर आत गेले, आसनस्थ झाले. 2 बाहेर नोकर उभे होते. त्या नोकरामध्ये एक नोकर म्हटला, बघा आला बघा सुकाळीचा. ते आलेलं का, आता हा आला म्हणजे काहीतरी आपल्याला ओचापत्या करावं लागणार, काय कामं लागणार. एकाने ते ऐकलं आणि तो सांगत केला, म्हणजे महाराज, राजे महाराज हा असा असा महाराजांच्या विषयी म्हणत होता. काहीतरी त्यांच्या कानात सांगत होता. महाराज म्हणजे काय झालं, काय झालं. नाही काय नाही, काय काय तुम्ही बोलताय मला सांगा म्हणजे. आमचे पूर्णानंद महाराज म्हणजे काय नाही म्हणले महाराज, नाही काय काय चाललंय तुमचं बोलणं, काहीतरी सांगा. काय नाही म्हणजे आपण आला, आणि आपण आल्यानंतर आमचा नोकर आहे हा म्हटला आला सुकाळीचा. बरोबर आहे, तो काय शिवी दिला नाही, चांगलं बोलला म्हटले, चांगलं बोला. मी जो आता आलेला काळ आहे ना हा अतिशय चांगला आहे म्हणले. किंबहुना साधू ज्या काळाला येतात तो काळ सुकाळ असतो. त्यांनी शिवी दिली नाही, तो चांगला शब्द आहे. म्हणजे ज्यांनी शिवी दिली त्या शिवी सुद्धा, त्यांच्या शिवीबद्दल सुद्धा ते काय म्हणतात, हा शब्द चांगला आहे, सुकाळच. त्याच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेषाची, मत्सराची भावना नाही. एवढ्या सद्भावनेनं त्या शब्दाचे अर्थ त्यांच्या मुखातून निघतात. त्याला म्हणावं पुण्यवंत बरं वाणी. आणि अशी त्या महात्म्यांची वाणी पुण्यवंत आहे म्हणून तुकोबाराय म्हणले, आम्हा तुम्हाला जर पुण्य मिळवायचं असेल काय करा, पैसे मिळवायचं असेल तर पुढाऱ्याच्या मागं लागा, आणि पुण्य मिळवायचं असेल तर साधूच्या मागं लागा बरं का. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. अशी त्या साधूच्या जीवनाची परमसुचिता सांगून अशा साधूच्या जीवनाचा परिणाम समाजामध्ये काय होतो, असे साधू जर समाजामध्ये असतील तर त्या साधूचा समाजाला काय उपयोग आहे हो. त्यांचं जीवन पवित्र असेल, वाणी पुण्यवंत असेल, पण आमच्या जीवनाशी त्यांचा संबंध आल्याने काय आम्हाला मिळणार आहे, काय 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 संबंध आहे त्या जीवनाचा. महाराज म्हणतात अशा साधूचं जीवन ज्या भूतलावरती आहे, अशा साधूचा संबंध आला तर आपल्या जीवनातले दोष जातील. किंबहुना महाराज म्हणतात जे दोष संपन्न लोक आहेत अशा साधूचं दर्शन व साधूचा उच्चार जर जीवनामध्ये केला तरी महाराज म्हणतात त्याच्या दोषाची निवृत्ती होते. एवढं सामर्थ्य समाजाच्या दृष्टीने त्या संतांच्या जीवनामध्ये आहे. हे मनामध्ये घेऊन तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात
तयाच्या चिंतनी तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. महाराज म्हणतात ज्यांचं जीवन एवढं परमसुचितेने संपन्न आहे अशा महात्म्यांचं स्मरण सांगितले बरं का. तयाच्या चिंतने. चिंतन कुठं होतं? वाणीत होतं का चित्तात होतं? चित्तात होतं, त्याला म्हणतात चिंतन. बोलणं नाही. महाराज म्हणतात काय त्या साधूच्या जीवनाचा समाजामध्ये परिणाम होऊ शकतो अशा महात्म्यांचं जरी चित्तामध्ये जरी चिंतन केलं, दर्शन नव्हे, संग नव्हे, कारण अशांचं दर्शन होणं दुर्लभ आहे, अशांचा संग घडणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. पण आज घडीला मात्र त्यांचं चिंतन मात्र समाज करू शकतो बरं का. चिंतन करू शकतो. असे महात्मे जीवनामध्ये आपल्याला भेटणार नाहीत. पण अशा महात्म्यांच्या जीवनाचा आजही ते महात्मे होऊन गेले, पण आजही त्यांच्या स्वरूपाचं जर आपण मनाने ध्यान, त्यांचं जर चित्ताने चिंतन केलं तर चिंतनाचा परिणाम लक्षात ठेवा. तयाच्या चिंतनी तरतील दोषी. म्हणजे आज आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनाला जर पावित्र्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर कमीत कमी त्या महात्म्यांचं चिंतन तरी करावं. चिंतन तरी करावं. तुम्ही संसारात राहा, संसार करा, व्यापार करा, शेती करा, नोकरी करा, सर्व काही करा, पण चित्ताने मात्र अशा महात्म्यांचं चिंतन करा बरं. अशा महात्म्याचं चिंतन करा. चिंतन करण्याने दोष निवृत्त होतात आणि चिंता करण्याने त्या चित्ताची गती वाढते. गती वाढते म्हणजे त्यालाच काय म्हणतात? तो वेग वाढतो, त्यालाच म्हणतात ब्लड प्रेशर. कशाने? चिंता. एखाद्याचा ब्लड प्रेशर जर वाढला त्यालाच मराठीत काय म्हणतात? दुसरं नाव काय त्याला? बीपी. बीपी हाय, बीपी लो, बीपी. त्या रक्तवाहिन्या चिंता करण्याने रक्ताची वाहिनी ना ती वाढते, गती वाढते त्याची बरं का. म्हणजे हा धोका आहे शरीराला. हा शरीराला धोका आहे. हा शरीराचा धोका औषध न खाता जर घालवायचा असेल तर महाराज म्हणतात फक्त काय करा? अशा महात्म्यांचं चिंतन करा. अशा महात्म्यांचं चिंतन करा. आपल्या जीवनातला फार मोठा फायदा आहे. उद्धार होईल ती गोष्ट बाजूला, पण कमीत कमी आपल्या जीवनामध्ये ब्लड प्रेशर तरी वाढणार नाही. म्हणजे त्या महात्म्यांचं चिंतन करण्याने एवढा समाजाला फायदा आहे. लोक म्हणतात असे महात्मे होऊन गेले, काय त्याचा फायदा? फार मोठा फायदा आहे अशा महात्म्यांचा बरं का. म्हणून इथं महाराजांनी शब्द वापरला, तयाच्या चिंतने तरतील दोषी. चिंतनाने ही अवस्था प्राप्त होते. नाथ महाराजांनी वर्णन केले. त्यांचं चिंतन करा,
त्यांचं वर्णन करा. वर्णन करण्याने चिंतन करण्याने घडेल काय हो? ज्ञानदेव 4 शब्द आहेत तिथे, आणि त्या 4 शब्दावरती एक अभंग लिहिलाय नाथ महाराजांनी. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञे निजांगे होय ऐशी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. कधी? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो, अखंड वदनी. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो, वदनी वदेतो. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो, वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो, ज्ञानदेव 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 देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, तयाच्या चिंतने तरतील पुण्यवान. असंच आहे ना? तयाच्या चिंतने तरतील दोषी. जे ज्यांचं जीवन दोषाने संपन्न आहे, अगदी कंसात धरून बोलायचं तर पापी आहेत, पापी. अशा पाप्याने जरी अशा महात्म्याचं चिंतन जरी केलं तरी महाराज म्हणतात दोष निवृत्त होतील निरामने ज्यांच्या नामे करिता घोष, नातती दोष कै काळाचे तरतील दोषी. का शब्द वापरला? अशांची संख्या जास्त आहे समाजामध्ये. दोषी लोकांची संख्या, जोशी नव्हे दोषी. दोष संपन्न लोक समाजामध्ये अधिक आहे. आणि असे दोष संपन्न लोकांच्या जीवनाला शुद्धता पवित्रता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे
तरतील दोषी आणि जळतील राशी. पातकांच्या दोषी तरतील आणि पातकांच्या राशी जळती बर का. म्हणजे पातकाच्या राशी जळून असे दोषी तरतील. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे तयाच्या चिंतने तरतील दोषी तरुण जातील बर का. ह्या संसार सागरातून तरतील, त्यांचा उद्धार होईल, त्यांच्या जीवनातलं पाप जळून जाईल, शिल्लक राहणार नाही. एवढं त्यांच्या जीवनामध्ये ही सुचित आहे, एवढं पावित्र्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. नवे नवे महाराज म्हणतात, हे पावित्र्य, हे परिम सुचिता आमच्या तुमच्या करता तर आहेच, पण तुकोबाराय म्हणतात एवढी परम सुचिता जाणून जगाचा मालक त्याला वाटतं यांच्या माग माग धावावं. आणि यांच्या माग माग जर आपण धावायला लागलो तर आपल्या जीवनाला पावित्र्य प्राप्त होईल. म्हणून महाराजांनी पुढे वर्णन केले. काय वर्णन केले? देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतनी तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठोबार. जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय अशा संत जीवनाची परमसुचिता वर्णन करतात. एवढी परमसुचिता आहे, महाराज म्हणतात ती परमसुचिता जाणून देव सुद्धा इच्छिरज चरणीची माती धावत चालती पुढे पुढे. धावत चालती मागे मागे. कोणाच्या पुढे चालावं आणि कोणाच्या मागे चालावं शिकलं पाहिजे बरोबर. व्यवहारात म्हण आहे, गाढवाच्या माग आणि साहेबाच्या पुढं. पुढं पुढं कधी करू नये बरं का. म्हणजे त्या साधू महात्म्यांचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले, देव तो स्वतः अंगाने पवित्र आहे, पण असा असणारा देव सुद्धा ज्यांच्या रजकणाची अपेक्षा करतो बरं का. असा महात्मा जर रस्त्याने चालायला लागला तर त्यांच्या मागे मागे देव चालतो का? कमीत कमी त्या भगवंताच्या चरणाचे रजकण तरी आपल्या अंगावरती यावेत बरं का. चिरतावी प्रकरण तुम्ही वाचा. नामदेवरायांचं ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज ज्यावेळी तीर्थयात्रेला निघाले त्यावेळी देव मागे मागे चालत होते बरं का. तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्याचं मावध करायचं होतं आणि ते गावात आमंत्रण द्यायचं होतं. आमंत्रण देण्याकरता नामदेव महाराज फिरत होते आणि देव मागे मागे फिरत होते बरं का. म्हणजे त्या संतांच्या जीवनामध्ये एवढी सुचिता आहे, एवढं पावित्र्य आहे, त्यांचे रजकण सुद्धा आपल्या अंगावरती यावेत म्हणून देव त्यांच्या मागे मागे चालतो. रजकणाचं सामर्थ्य बरं का. देव इच्छा करतो देव चरणीची. अशा महात्म्यांच्या चरणाची माती आपल्याला मिळावी, आपल्याला ती प्राप्त व्हावी म्हणून अशा महात्म्यांच्या मागे देव सुद्धा मागे मागे चालतो. त्यांचे रजकण, मी मगाशी बोलून गेलो, आपल्याला संत भेटणं दुर्लभ आहे, संघ घडणं दुर्लभ आहे, पण त्यांचं चिंतन करता येतं बरं का. तसं संत होऊन गेले, त्या संतांचं दर्शन घडणं अवघड आहे.
पण संतांचे रजकण अजून या भूमीत आहेत बरं का. या भूमीत आहेत. संतांचे रजकण आहेत म्हणून आज हा परमार्थ चाललेला आहे बरं का. जिथं जिथं त्या महात्म्याने वास्तव्य केलं त्या त्या ठिकाणी त्या महात्म्यांचे रजकण राहतात बरं का. वर्णन केले. तुम्ही पहा, एखाद्या डॉक्टरला जाऊन भेटा, डॉक्टर तुम्हाला याचं सर्व काही सांगेल. ज्या माणसाला रोग झालेला आहे त्या माणसाचे कण तिथं पसरलेले असतात बरं का. आणि त्याचा संसर्ग मनुष्याला होतो. संसर्ग मनुष्याला होतो. जिथं वास्तव्य करावं तिथं त्या माणसाचे शरीराच्या संबंधाने निर्माण होणारे परमाणू ते पसरतात बरं का. पसरतात आणि त्याच्यातून रोग होण्याची शक्यता आहे. आपल्याला अनुभव येऊन गेलेला आहे कोरोनाचा काळ. जसं माणसाच्या जीवनामध्ये हे कण आहेत महाराज म्हणतात, तसं साधूच्या जीवनामध्ये हे कण आहेत बरं. फक्त फरक एवढाच आहे, आमच्या तुमच्या जीवनातले कण हे रोग वाढवणारे आहेत आणि संतांच्या जीवनातले रजकण रोग घालवणारे आहेत. एवढा फरक आहे. म्हणून धावत चालती मागे मागे महाराज म्हणतात, एवढं ज्यांचं जीवन पवित्र आहे, एवढं जीवन पवित्र आहे. किती पवित्र आहे महाराज म्हणतात, आता काय वर्णन करावं. ते देवापासून वेगळे राहिलेच नाही. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. ज्यांच्या कंठामध्ये जो वैकुंठ नायक त्याचं नाम ज्यांच्या कंठामध्ये राहतं त्यांचं वर्णन करताना तुकोबारांनी वर्णन केले बरं का. फार सुंदर वर्णन केले. त्या महात्म्यांची अवस्था पहा. ज्यांच्या कंठामध्ये भगवंताचं नाम अखंड आहे त्या महात्म्याचं वर्णन करताना महाराज म्हणतात, कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश कालावा तू एक मेघा कालावा तू एक मेघा. अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी वैकुंठ नायक जया कंठी अवघा जनी प्रकाश. या जगतामध्ये तो परमात्माच भरलेला आहे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त त्या महात्म्याला या जगतामध्ये काही दिसत नाही. नवे नवे तो आता देवापासून वेगळा राहतच नाही. वैकुंठ नायक जया कंठी काय त्या उरले वेगळे अनेक. किंबहुना तो परमात्मा अशा महात्म्यांच्या जवळच अखंड राहतो. दयाचे चोखटे मानसी मी होऊनी अशी क्षेत्र संन्यासी जया निजलया ते उपाशी वैराग्य गा जया कंठी देवतया जवळे अशी ते आशे देव उभा वैकुंठ नायक. देव त्यांना सोडून बाजूला राहत नाही, पण देव आणि ते आता वेगळे राहिलेत का? काय त्या आता हे सांगायची गरज आहे का? काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. शेवटी महाराज म्हणतात त्या महात्म्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर महाराज म्हणतात एक तिथं आपल्याला पाहायला मिळेल, तिथं संगम पाहायला मिळेल. आणि तो संगम कुठला? त्रिवेणी संगम बरं का. नुसता संगम वेगळा आणि त्रिवेणी संगम वेगळा. संगम पुष्कळ आहेत पण त्रिवेणी संगम क्वचित आहेत बरं का. तसं या परमार्थामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये हा त्रिवेणी संगम पाहायला मिळेल असं त्या महात्म्यांचं जीवन आहे. ते महाराज वर्णन करतात. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते ओग नाम
त्रिवेणीचा तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, देव आणि भक्त संगम आहे, पण तेथे ओघ नाम, दोन गोष्टीचा संगम. त्या संगमाचं वर्णन करताना वर्णन केले, आजही वर्णन आहे बरं का, लक्षात ठेवा. दोन नद्यांचा संगम दिसतो, पण तिसरी नदी दिसत नाही, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. कुठं आहे असा संगम? अलाहाबादला त्रिवेणी संगम आहे. गंगा आणि यमुना आणि सरस्वती गुप्त आहे बरं का, त्रिवेणी संगम म्हणतात त्याला. दोन नद्यांचा संगम आहे. कराडला प्रीती संगम आहे, कोयना आणि कृष्णेचा समोरासमोर संगम आहे. संगम आहे. तुम्ही इथं गेला तर पंचगंगेचा आणि कृष्णेचा संगम आहे. कुठे? नरसिंहवाडीला. हा, पण त्रिवेणी संगम एकच आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती गुप्त, तेच इथं वर्णन केले बरं का. देव आणि भक्त यांचा संगम, पण त्या भक्ताच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा ओघ अखंड आहे, तो सरस्वतीच्या रूपाने गुप्त आहे. हा, तोंडानं देवाचं नाव घेणं वेगळं आणि अखंड वाणी ना त्या चित्तामध्ये नामाचा ओघ चालणं हा वेगळं बरं का. ते ओघ नाम शब्द वापरला, गुप्त रूपाने आहे. आम्ही तुम्ही लोकांच्या समोर आलं की देवाचं नाव घेतो, एकांतात बसलो तर ओघ दुसराच असतोय बरं का. हा, पण महाराज म्हणतात देव आणि भक्त, पण त्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाच्या रूपाने, गुप्त रूपाने सरस्वतीचा ओघ चालू आहे. ओ धार अखंडित ओघ चालियला नित्य. आणि ही त्या महात्म्यांच्या जीवनामध्ये स्थिती पाहिल्यानंतर महाराज म्हणतात साक्षात त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. अशा त्रिवेणी संगमामध्ये काय करावं? स्नान करावं, बुडावं लागत नाही, कपडे काढावे लागत नाहीत, गाव सोडावं लागत नाही, पैसे खर्च करावं लागत नाही, घरातून बाहेर जायची गरज नाही. जिथं तुम्ही असाल तिथं फक्त त्यांचं स्मरण करा. त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याने जे फल मिळतं ते त्यांच्या स्मरणाने मिळतं. तर ती दोषी पातकांच्या, एवढं सामर्थ्य त्या महात्म्यांच्या जीवनामध्ये आहे. महाराज म्हणतात फक्त काय करा? त्यांचं चिंतन करा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंती. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आजच्या महाराजांच्या ह्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. तेव्हा अशा महात्म्यांचं आपल्या जीवनामध्ये स्मरण करावं. त्यांनी काही जीवनामध्ये केलेली परमार्थाची साधना आहे.
आणि ती परमार्थाची साधना काय केली, त्या परमार्थाच्या साधनेचं जरी स्मरण आपल्या चित्तामध्ये जरी घडेल तरी आपलं चित्त शुद्ध होईल बरं का. कुणाचं तरी स्मरण करण्यापेक्षा अशांचं स्मरण करावं. जयांची केली या स्मरण, जे उचापत्या करतात त्यांचं स्मरण करण्यापेक्षा अशा महात्म्यांचं स्मरण करावं. कमीत कमी आपल्या चित्ताला तरी स्थैर्य प्राप्त होईल. तेव्हा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केलेली सेवा, ती संधी प्राप्त झाली तेव्हा झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून आमच्या जीवनाला अशी पवित्रता या महात्म्यांच्या चिंतनाने प्राप्त होवो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण ब्राह्मदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.